जय भीम महाराष्ट्र या चॅनलमध्ये मित्रांनो आपणा सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना आदराचा सन्मानाचा जय भीम। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची आज आपण प्रस्तावना बघणार आहोत। स्क्रीनवर मी या ग्रंथाचे फोटो सुद्धा आपल्याकडे देणार आहेच। तर मित्र हो, माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे। दुसऱ्या सिरियल मध्ये मी संविधान एपिसोड बाय एपिसोड सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर आणखीन एक बाबासाहेब आंबेडकरांची भाषण, पत्र आणि रिसर्च पेपर ते पण दर एपिसोड आपण कंटिन्यू करणार आहोत। तर माझ्या असं लक्षात आलं की आपण बुद्ध अँड हिज धम्म दर एपिसोड 15 ते 20 मिनिटाचे जर एपिसोडनी आपण बुद्ध अँड हिज धम्माचं वाचन केलं आणि बुद्ध अँड हिज धम्म जर आपण समजून घेतलं तर किती भारी राहील, म्हणून माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं मी इथं वाचन करणार आहे। आधी वाचन केल्याच्या नंतर एक टॉपिक घेणार आहे, त्याचं वाचन झाल्याच्या नंतर त्याचं विश्लेषण माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्र हो, मी आहे असिस्टंट प्रोफेसर किशोर तुपविरे आणि आपण आता बुद्ध अँड हिज धम्म म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे मराठी व्हर्जन वाचायला सुरुवात करूया। तर मित्र हो, माझ्याकडे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जो ग्रंथ मिळालेला आहे मला, तर तो हा गिफ्ट मिळालेला आहे। माझे मामा आहेत ठाण्यामध्ये आणि मी त्यांच्याकडे काही वर्षांपूर्वी गेलो होतो, 4-5 वर्षापूर्वी कदाचित। तर एक नाटकासंदर्भात मी तिथे गेलो होतो आणि ते नाटक भिकाजी साळवे, आयुष्मान या साहेबांना ते नाटक खूप आवडलं आणि अख्ख्या नाटकातील सर्वच कलाकारांना त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ही मराठीतील प्रत गिफ्ट म्हणून दिली होती। तर माझे मामा ठाण्यामध्ये केवी सातपुते यांच्या मार्फत मी इकडे आलो होतो, नंतर ते त्यांनी माझी प्रत त्यांच्याकडे दिली होती। तर बुद्ध अँड हिज धम्म बाबासाहेबाचा ओरिजिनल इंग्रजीमध्ये लिहिलेल्या ग्रंथाचा हा मराठीतील अनुवाद आहे। बघूयात आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म। पहिल्याच पेजवर लेखक लिहिल्यात डॉक्टर B.R. आंबेडकर, MA PhD LLD DLitt बार ॲट लॉ DSc, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख डिग्र्या इथे मेन्शन केलेल्या आहेत। अनुवादक पहा, 3 सरांची नाव आहेत, घनश्याम तळवटकर, प्राचार्य म.भी. चिटणीस आणि शासर रेगे। तथागत पब्लिकेशनचं हे बुद्ध अँड हिज धम्म प्रकाशन आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रकाशक तथागत पब्लिकेशन, 54/78 BD चाळ, वरळी, मुंबई 400018। ईमेल दिलेला आहे आणि प्रथम आवृत्ती मार्च 2013, द्वितीय आवृत्ती फेब्रुवारी 2014 आणि ही आपल्याकडे द्वितीय आवृत्ती अवेलेबल आहे। मुखपृष्ठ संकल्पना अमोल सूर्यकांत कांबळे, मुद्रक V2 एंटरप्राइजेस, वसई जिल्हा ठाणे। ठाण्यामध्ये हे पुस्तक छापलं गेलेलं आहे। समर्पण म्हणून सुखो बुद्धामुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघर्ष सामग्गी समगान तपो सुखो। बुद्धाचं जे सर्व सुखी हो हे बुद्धाचं जे वचन आहे इथं आपल्याकडे दिलेलं आहे। तर बुद्धांनी जे सांगितलंय, काय सांगितलंय मराठीत तिथं अनुवाद पण आहे। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर समुपदेशन आणि सुखकर संघ एकता, सुखकर समूह तपस्या, धम्मपद बुद्धवग्गो 14-194 याचा संदर्भ सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेला आहे। तुम्हाला मी स्क्रीनवर त्याचे फोटो टाकणार आहे।
बुद्ध आणि धम्म या प्रतिमेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं जे रेखाटलेलं चित्र आहे पेन्सिलने, तर ते चित्र देखील इथं या पुस्तकात दिलेलं आहे, छापलेलं आहे। या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे रेखाटलेली बुद्ध प्रतिमा आहे ती प्रतिमेतील बुद्धाचे डोळे उघडे आहेत। म्हणजे यावरून तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उघड्या डोळ्याची बुद्ध मूर्ती जास्त आवडत होती, प्रिय होती। म्हणजेच बाबासाहेबांना असं अपेक्षित होतं, बाबासाहेबांचा बुद्ध कसा होता, उघड्या डोळ्यांचा होता। म्हणजे डोळे मिटून असणारी बुद्ध मूर्ती बाबासाहेबांच्या, म्हणजे जिथं दिल्लीला वगैरे होते, घरी वगैरे होते, बाबासाहेब ज्या मूर्तीपुढे फुलं वगैरे व्हायचे त्यांच्या पर्सनल, तर ती बुद्ध मूर्ती ही उघड्या डोळ्याची मूर्ती होती। बाबासाहेबांनी पर्सनल रेखा मतलब खूपच काही ठिकाणी पेंटिंग केले असा उल्लेख नाहीये, पण जे बुद्धाचं चित्र त्यांनी रेखाटलंय निश्चितच ते खूप अद्वितीय चित्रकार होते। त्याचा आपल्याला प्रत्यय येतोय, हे फोटो मी स्क्रीनवर टाकणारच आहे। जे बाबासाहेबांनी रेखाटन केलेलं आहे तथागत गौतम बुद्धांचं, आणि जाणीवपूर्वक त्यांचे डोळे उघडे ठेवलेले। कारण आपण बघतो की बुद्ध जेवढ्या काही मूर्त्या आहेत जगामध्ये, बहुतांश मूर्त्यांची डोळे बंद आहेत, पण बाबासाहेबांना जी बुद्ध मूर्ती आवडायची किंवा जी बुद्ध मूर्तीविषयी बाबासाहेब लीन व्हायचे ती बुद्ध मूर्ती उघड्या डोळ्यांची होती। बुद्ध आणि त्यांचा धम्म आपण अभ्यासणार आहोतच। तत्पूर्वी आजच्या या भागामध्ये आपण या बुद्ध आणि त्यांचा धम्मसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना दिली त्या प्रस्तावनेचं आज आपण वाचन करणार आहोत। तर मला वाटतंय आपण वेळ न घेता सुरू करतोय। प्रस्तावना, बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांची ही प्रस्तावना आहे। मूळ प्रत इंग्रजीमध्ये आहे, अनुवादक आहेत घनश्याम तळवटकर, प्राचार्य मभी चिटणीस आणि शा.श. रेगे। बघूयात आपण प्रस्तावना। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 15 मार्च 1956 ला लिहिलेली प्रस्तावना। अनुवादकारांनी एक टीप लिहिलेली आहे की ही प्रस्तावना 15 मार्च 1956 ला बाबासाहेबांना लिहिली होती। काय लिहिलं होतं बघूयात। माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले। लहानपणी मला माझ्या वडिलांच्या धर्म जीवनातही काही विसंगती आढळल्या। बघा बाबासाहेब काय म्हणतात, ते कबीरपंथी होते। म्हणजे बाबासाहेबांचे वडील कोण होते, कबीरपंथी होते। त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता। बाबासाहेबांच्या वडिलांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता। त्यांनी आपल्या पंथांची पुस्तके वाचून काढली होती। त्याचबरोबर ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना व तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला सांगत। हा प्रकार बरीच वर्ष सुरू होता। मी 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली, पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही। त्यामुळे माझ्या डोक्यात हवा शिरेल अशी त्यांची धारणा होती। शिवाय एक परीक्षा पास होण्यापलीकडे मी विशेष काय केले होते। माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेल्या मंडळी दादा केळुसकरांकडे गेली। केळुसकरांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळविले। ते या प्रकारची सभा घेण्यास राजी झाले। दादा केळुसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते। त्यावेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेली बुद्ध जीवनावरील पुस्तक भेट म्हणून दिले। मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही
प्रसंगांनी मी अक्षरशः भारावून गेलो. माझ्या वडिलांनी आपल्याला यापूर्वी बौद्ध वाङ्मयाचा परिचय का घडवून दिला नाही. बाबासाहेबांना प्रश्न पडला की यापूर्वीच बाबासाहेबांनी मला बौद्ध वाङ्मयाचा परिचय का दिला नाही असे मला वाटते. मी त्यांना सरळच विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आहे आणि शूद्र आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आहे ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचाव्यास का सांगितले. माझ्या वडिलांना माझा प्रश्न रुचला नाही व मूर्खासारखे प्रश्न करू नकोस म्हणून त्यांनी मला गप्प बसवले. माझे वडील स्वतःची हुकूमत गाजवण्याच्या वृत्तीचे होते, पण तरीही मी धैर्य करून त्यांच्याशी बोलत होतो. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना याबद्दल विचारले. त्यावेळी ते म्हणाले, आपण अस्पृश्य जातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण आणि कर्ण अत्यंत लहान माणसे ही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा कर्ता झाला. त्यामुळेच तुझा न्यूनगंड दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण महाभारत वाचावयास सांगितले. मला माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्य आढळले. माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला त्यात बरेच तथ्य होते, पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तिरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही. हे मी माझ्या वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले. मी म्हटले, मला भीष्म, द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात, तर कृष्णाला लांडी लबाडी करण्यात संकोच वाटत नाही. त्याचे सारे जीवन त्याच प्रकाराने भरलेले आहे. तसेच मला रामही आवडत नाही. त्यांची शूर्पणखेची वागणूक पहा. वाली, सुग्रीव प्रकरणात त्यांची वर्तवणूक पहा आणि सीतेला त्यांनी दिलेली क्रूर वागणूक पहा. माझे वडील माझ्या बोलण्यावर चूप झाले. ते त्यावर बोलले नाही. माझ्या मनात बंड उद्भवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो. त्यांच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही, तर निश्चितच विचाराने मला बुद्धाने भुरळ घातली. इतर व्यक्ती रेखांशी साम्य भेदाने त्या वयातही बुद्ध मला आवडला. बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासून निर्माण झाली आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला निराळ्या कारणांनी मिळाली. कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटी मुखपत्राच्या संपादकांनी 1951 साली मला त्यांच्या वैशाली विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेल्या समाज स्वीकारील असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. त्या विना हा समाज नष्ट होईल. मी त्यात असे विवेचन केले होते की या आधुनिक जगात बुद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानव जातीचे रक्षण करू शकेल. बौद्ध धर्माची प्रगती अत्यंत हळू झाली याचे कारण त्याचे वाङ्मय इतके आहे की ते कुणी वाचू शकणार नाही आणि ख्रिश्चनांप्रमाणे त्यांचे स्वतःचा असा बायबल सदृश्य ग्रंथ नाही. मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयी अनेकांनी मला पत्राने कळविले. त्या पत्रानुसार मी हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले. हा ग्रंथ किती चांगला
उतरला आहे हे वाचकांनी ठरवायचे आहे. ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा दावा नाही. मी फक्त बौद्ध विचारांचे संपादन केले आहे. त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. मी ते सारे सोप्या आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे. बौद्ध धर्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी जी 3 पुस्तके आहेत त्यापैकी हे एक पुस्तक आहे. इतर 2 पुस्तके आहेत बुद्ध आणि कार्ल मार्क्स जी बाबासाहेबांनी लिहिलेली आहेत. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे ग्रंथही मी वेगळे लिहून प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रहो, प्रस्तावना संपलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की त्यांचे वडील त्यांना बालपणी रामायण महाभारतातले प्रसंग वाचायला लावायचे. जर कोणी पाहुणे मंडळी आले किंवा त्यांच्या बहिणी आल्या तर त्या बहिणी समोर देखील रामायण महाभारतातले प्रसंग वाचायला लावायचे. पण त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन प्रसन्न होत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की कृष्ण जे काय चालतायत यात कपटनीती जास्त आहे असा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ते जास्त प्रभावी झालेले नाहीयेत. कर्ण, भीष्म, द्रोण हे त्यांना काल्पनिक तर वाटले, पण त्यांच्या चाल जास्त वाटली. मानवतेचा जो विकास आहे या साहित्यामध्ये त्यांना वाटलं नाही. वडिलांना त्यांनी ज्यावेळेस विचारलं तर वडिलांनी सांगितलं की तुझ्यात न्यूनगंड पैदा होऊ नये म्हणून मी तुला ही जी काही प्रचलित आलेली रामायण महाभारतातली पात्र ही खूप शूरवीर म्हणून घडली गेलेली आहेत, ती लिहिली गेलेली आहेत आणि हे जर वाचलं तर कदाचित तुझ्या मनात एक शौर्य निर्माण होईल म्हणून हा माझा एक प्रयत्न होता असं बाबासाहेबांच्या वडिलांनी सांगितलं. पण त्यामुळे डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या बालमनाचं समाधान झालं नाही. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालपणी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिखित बुद्धांचं चरित्र दिलं आणि त्या वयातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे आकर्षित झाले आणि त्यांना ते कळलं की बुद्ध काय चीज आहे, बुद्धांची महती किती अलौकिक आहे, किती महान आहे आणि बुद्ध तत्वज्ञानच जगाला वाचवू शकतंय. कारण बाकीचं तत्वज्ञान हे काल्पनिक, ते ढासेवर आहे. विज्ञाननिष्ठ बुद्ध धम्म आहे असं बाबासाहेब नमूद करतायत. बाबासाहेबांनी एक खंत आणखी इथं व्यक्त केलेली आहे. काय खंत व्यक्त केलेली आहे की ज्याप्रमाणे बायबल आहे, बायबलचा एक परिनिष्ठित एक ग्रंथ आहे म्हणजे नाही का ख्रिश्चनांचा बायबल आणि त्यामुळं सगळंच काही त्याच्यात सामावलेलं आहे. पण बुद्ध तत्वज्ञानाचं झालं असं पर्टिक्युलर एखादा असा ग्रंथ नाही. कारण अत्यंत विस्तृत लिखाण केलेलं आहे बुद्ध तत्वज्ञानाचं आणि खूपच मोठं आहे. म्हणजे तेवढं सर्वसामान्य वाचू शकत नाही किंवा काही मर्यादा येतात. सगळेच ग्रंथ उपलब्ध होतील याची गॅरंटी नाहीये. आणि ज्या काही घडामोडी इतिहासात झालेल्या आहेत, बुद्ध तत्वज्ञान पुस्तकं जाळण्याचा प्रकार झालेला आहे, बरोबर आहे, बुद्धांच्या युनिव्हर्सिटीला आग लावलेली आहे, हे आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळं बाबासाहेबांनी काय केलंय की बुद्धांचे वेगवेगळे जे काही ग्रंथ आहेत, जे त्रिपिटक आहेत वेगवेगळे, त्याचं कलेक्शन केलंय, संकलित केलंय आणि एक शॉर्ट मध्ये एक ग्रंथ निर्माण केलाय ज्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध अँड हिज धम्म, ज्याचं मराठी वर्चन आपण आज इथं त्याची प्रस्तावना आपण वाचली, बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर मित्र हो, मी आता उद्याच्या भागामध्ये आपण टॉपिक वाईज अनुक्रमणिकेनुसार टॉपिक वाईज बुद्ध अँड हिज धम्माचं वाचन करू आणि वाचन केल्याच्या नंतर सारगर्भित अर्थ काय होता याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न तुमच्या पुढे स्पष्ट करण्याचा, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी निश्चितच करणार आहे. तर मित्रांनो, जर हा माझा प्रयत्न तुम्हाला योग्य वाटत असेल तर जय भीम महाराष्ट्र हे जे चॅनल आहे आणि मी असिस्टंट प्रोफेसर किशोर तुपेरे आहे, तर हे माझं चॅनल जास्तीत जास्त पद्धतीनं शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर तुम्ही कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. जय भीम. थांबतो मी इथं.